रेशनचा तांदूळ वापरून अगदी झटपट पद्धतीने अगदी चविष्ट परफेक्ट मार्केट स्टाईल अगदी वेगवेगळे प्रकारचे डोसे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शका, जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट आणि अगदी पौष्टिक अगदी छान असे आपले डोसे हे तयार झाले। आज आपण काय करणार आहोत, एकच बॅटरपासून अगदी झटपट पद्धतीने अगदी परफेक्ट वेगवेगळे डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत। सर्वप्रथम काय करायचं, एक पसरट भांडं घ्या आणि कुठलीही एक वस्तू घ्या, म्हणजे आपण त्यातनं अगदी परफेक्ट प्रमाण हे डोस्यांचं ठरवू शकतो। तर इथे मी एक वाटी घेतली, त्या वाटीने बरोबर 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले। त्यानंतर त्याच वाटीने बरोबर 2 वाटी तांदूळांसाठी अर्धा वाटी आपली उडदाची डाळ घेतली। त्यामध्येच आपण मेथीदाणे देखील घालणार आहोत, त्यामुळे काय होतं, फर्मेंटेशन छान होतं आणि आपले डोसे अगदी परफेक्ट तयार होतात। तर 2 वाटी तांदूळासाठी अर्धा चमच्यावर आपण इथे मेथीदाणे घेतले। त्यानंतर काय करायचं, आपल्या डोश्यांना अगदी छान कलर येण्यासाठी इथे अगदी थोडीशी आपल्याला चणा डाळ ही वापरायची। चणा डाळीमुळे डोश्यांना छान कुरकुरीतपणा आणि कलर अगदी छान येतो। तर लगेच ह्या तांदूळांमध्ये 2 ते 3 पाण्याने आपल्याला अगदी म्हणजे पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर इथे हे डाळ तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर अगदी भरपूर असं पाणी घालून आता आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला यांना भिजवून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त वेळ भिजवून घेतला तरी काही हरकत नाही, पण 7 ते 8 तासापेक्षा जास्त भिजवून घेऊ नका। तर इथे मी 4 ते 5 तास तांदूळ अगदी छान भिजवून घेतले। अशा पद्धतीने आपल्याला यांना भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, यामध्ये 2 ते 3 चमचे म्हणजे अर्धा वाटी आपले नेहमीचे पोहे घ्या। पोहे यामध्ये घाला आणि याला व्यवस्थित मिक्स करा आणि याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं। यामुळे काय होईल, आपलं पोहे देखील अगदी स्वच्छ असं ते दूध तयार होईल। त्यानंतर बॅटर बनवण्यासाठी इथे एक आपलं मिक्सरचं मोठं भांडं घेतलं। त्या मोठ्या भांड्यामध्ये काय करायचं, यामध्ये जेवढं आपल्याला शक्य तेवढं आपण यामध्ये लगेच भिजवून घेतलेले डाळ तांदूळ काढून घेणार। काय करायचं, डाळ तांदूळ ज्यावेळेस दळणार आहोत त्यावेळेस एक टीप नक्की लक्षात ठेवा, थोडं प्रमाण कमी घ्या। त्यामुळे काय होतं, जे काय आपलं बॅटर तयार होतं ना अगदी स्मूथ एकसारखं ते तयार होतं। म्हणून अर्धच भांडं मी यामध्ये टाकून घेतले डाळ तांदूळ आणि त्यानंतर 1 कप पाणी घालून अशा पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक, आणि जर तुम्हाला टेक्स्चर समजत नसेल तर काय करायचं, जे काही आपलं बॅटर आहे ना त्याला तुम्ही बघू शकाल तर अगदी अशा पद्धतीचे बबल्स तयार झाले पाहिजे, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपले हे बॅटर तयार झाले। तर इथं अगदी जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक स्मूथ मी हे बॅटर तयार करून घेतले। बॅटर तयार करून झाल्यानंतर लगेच याला फर्मेंटेशन करण्यासाठी जे आपण भांडं वापरणार आहोत ते भांडं अशा पद्धतीचं अगदी जाड आणि म्हणजे जाडबुंदाचं, आणि जे काही भांडं असतं ना ते जाडचं असल्यामुळे फर्मेंटेशन अगदी छान होतं। तर इथे मी कुकर घेतलं आहे। कुकर हा अगदी जाड असतो त्यामुळे गरमाट सुटते आणि आपलं फर्मेंटेशन अगदी छान होतं। तर संपूर्ण जे काही होतं आपलं डाळ तांदूळ त्याचं बॅटर मी तयार करून घेतलं आहे। बॅटर तयार करून झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने एकाच दिशेने व्यवस्थित त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं आहे। त्यानंतर लगेच याचं आपल्याला आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि फर्मेंटेशनसाठी कमीत कमी 12 ते 13 तास आपल्याला आता म्हणजे रात्रभर असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। जेवढं थोडं जास्त वेळ आपण याला फर्मेंटेशनसाठी ठेवू तेवढं अगदी छान ते फर्मेंट होतं। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे। जेवढं परफेक्ट बॅटर होतं तेवढे अगदी छान आपले डोसे हे तयार होतात। त्यानंतर लगेच आपल्याला एकाच दिशेने हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामुळे काय होतं, जे काही हवा तयार झालेली असते ती रिलीज म्हणजे निघत नाही आणि त्यामुळे अगदी जाळीदार आणि अगदी छान असे आपले डोसे तयार होते। तर हलक्या हाताने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर हे बॅटर थोडंसं मला घट्टसर वाटतंय, तर अशा वेळेस काय करायचं, पुन्हा आणखी यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालत याला व्यवस्थित हळूवार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पुन्हा आणखी चेक करून घेऊया, थोडं आणखी घट्टसर वाटतं आहे, पुन्हा आणखी आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे। बॅटर बनवताना ज्यावेळेस फर्मेंटेशन आपण करतो ना त्यावेळेस एक काळजी घ्या, बॅटर अगदी जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही नाही, म्हणून फर्मेंटेशन अगदी परफेक्ट आपलं तयार होतं। यामध्ये मी आता काय केलं आहे, चवीनुसार पाणी मीठ घातलं आहे, अगदी थोडंसं पाणी घातलं आहे, याला व्यवस्थित मिक्स करून आपलं बॅटर तयार करून घेतलं आहे।
साईडला डोसा बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे. त्यावरती अगदी थोडंसं पाणी शिंपडून आपण गॅस टेम्परेचर हे कमी करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपल्याला हा जो डोसा असतो ना अगदी व्यवस्थित त्याला पसरवता येतो. जर तवा जास्त गरम असल्यामुळे जो आपला डोसा असतो तो लगेचच तिथं कुक होतो, कुकिंग प्रोसेस चालू होते आणि त्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित स्प्रेड करता येत नाही. जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढा बारीक आपण डोसा हा तयार करून घ्यायचा. त्यानंतर ह्या डोस्याला आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं. तेलामुळे काय होतं, आपला डोसा हा लवकर कुरकुरीत होतो आणि कलर देखील अगदी छान येतो. तर सर्वात प्रथम आपण पावभाजी डोसा बनवतोय. त्यासाठी इथे मी पहिलेच पावभाजी तयार करून घेतली. पावभाजी घेतली, त्यावरती लगेच थोडंसं कांदा, कोथिंबीर आणि यावरती आपल्याला लगेच बटर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डायरेक्टलीच पावभाजी देखील आपण डोश्यावरती बनवून घेऊ शकतो. जर यावरती मी पावभाजी बनवली असती तर आपला जो काही व्हिडिओ थोडा मोठा झाला असता, म्हणून आधीच मी पावभाजीही बनवून घेतली. जर तुम्हाला यावरती पावभाजी बनवून घ्यायची असेल तर जशी आपण पावभाजीसाठी प्रोसेस करतो पूर्ण प्रोसेस आपल्याला डोस्यावरती करून घ्यायची असते. तर पावभाजी मी व्यवस्थित यावरती पसरून घेतली. पुन्हा आणखी यावरती आपल्याला डेकोरेशनसाठी अगदी थोडीशी कोथिंबीर घातली. पुन्हा आणखी आपल्याला जर पावभाजी प्लस चीज डोसा बनवायचं असेल तर पावभाजी ही पसरून घ्या आणि त्यानंतर थोड्या वेळाने यावरती अशा पद्धतीने आपल्याला जास्ती कमी हवं आहे तसं चीज आपण यावरती टाकून घ्यायचं. तर काय करायचं, यावरती आपल्याला चीज मेल्ट करून घ्यायचं आहे. तर मेल्ट होण्यासाठी पटकनी यावरती झाकण ठेवा आणि त्यामुळे आपला डोसा हा खालून कुरकुरीत होईल आणि आपला डोसा हा छान तयार होईल. तर चीज देखील अगदी छान मेल्ट झालं आहे. लगेचच आपण याला फोल्ड करून घेऊया. जेवढा दिसायला सुंदर दिसत आहे तेवढाच अगदी चविष्ट असा आपला हा डोसा तयार होतो. तर जेवढा परफेक्ट आपला डोसा हा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आपण अगदी झटपट आणि सहज घरच्या घरी परफेक्ट हॉटेल स्टाईल आपण डोसा हा तयार करून घेऊ शकतो. तर त्यानंतर लगेच आपण दुसरा चीज डोसा बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं, आपला तव्यावरती पाणी मारून घ्यायचं आणि लगेच त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आणि आपल्याला हवा तेवढा आपण आता हा डोसा लहान मोठा आणि आपल्याला जाड बारीक कसा हवा आहे तो तयार करून घ्यायचा. याच पद्धतीने आपण पेपर डोसा देखील बनवून घेऊ शकतो. त्यावेळेस काय करायचं, जो वरचा लेअर असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा असतो आणि त्यामुळे आपला जो काही डोसा असतो तो पेपर डोसा तयार होतो. तर चीज डोसा बनवण्यासाठी इथे मी सर्वात प्रथम बारीक चिरून घेतलेला कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर, यावरती आपल्याला हवं तसं आपण बदल करून घेऊ शकतो. अगदी भरपूर असं आपल्याला चीज हे टाकून घ्यायचं आहे. चीज घातल्यानंतर अगदी थोडासा चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे. यामुळे आपली जे काही मसाला डोसा आणि प्लस चीज डोसा आपला अगदी चविष्ट तो तयार होतो. तर मी यावरती संपूर्ण मसाले हे छान स्प्रेड करून घेतले या पद्धतीने. पुन्हा आणखी काय करायचं, आपल्याला लगेचच झाकण हे ठेवून घ्यायचं आहे. यामुळे डोसा छान तयार होतो आणि जे काही आपलं चीज असतं ना ते छान मेल्ट होतं आणि त्यामुळे अगदी परफेक्ट आपला डोसा तयार होतो. तर आता आपला अगदी स्पेशल चीज डोसा देखील तयार झाला आहे. तर अशाच पद्धतीने आपण आपल्याला हवे तशी वेगवेगळे प्रकारची यामध्ये चीज डोसे आपण तयार करून घेऊ शकतो. वेगवेगळे भाज्या घालून चीज घालून आपण हा डोसा तयार करून घेऊ शकतो. तर अगदी छान असा आपला चीज डोसा देखील तयार झाला आहे. त्यानंतर लगेचच आता छान जाळीदार मऊसूत अगदी परफेक्ट जसा गाडीवरती आपल्याला पंच डोसा मिळतो तसा देखील आपण बनवणार आहोत. पंच डोसा बनवताना फक्त टेम्परेचरचं लक्षात घ्या, बॅलन्स व्यवस्थित करता यायला पाहिजे. जेवढा परफेक्ट आपल्याला टेम्परेचर देता येतं या डोसा बनवताना तेवढा तो अगदी छान जाळीदार असा आपला तो तयार होतो. याला काय करायचं, आपलं डोस्याचं बॅटर टाकल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम अगदी फुल करायची. फुल गॅस केल्यानंतर लगेचच ही अशा पद्धतीची बबल्स तयार होतात आणि त्यामुळे अगदी छान आपल्या डोस्याला जाळी पडते. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही कमी करायची म्हणजे एकसारखा आपला डोसा जो असतो ना तो अगदी छान तयार होतो. तर यावरती मी अगदी असं बटर टाकून घेतलं आहे.
छान बबल्स आले, त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करून घेतली. काय करायचं, लगेचच आपण दुसरी साईड देखील भाजून घेऊ. तर अशाच पद्धतीने आपण अगदी परफेक्ट घरी मार्केट स्टाईल छान असे आपले पण डोसे देखील तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी छान असे रेशनच्या तांदूळाचे अगदी परफेक्ट आपले डोसे हे तयार आहे.